नमस्कार मंडळी. आता म्हणजे तुमच्या छोट्याशा आहे का आपल्या शिव ट्रॅकर चॅनल एक छोटासा व्हिडिओ येतोय, तो पण आपल्या गाडीविषयी. आपल्या गाडीचं जरा सीटचं काम करायचं आहे म्हणून आज आपण पुण्यामध्ये चिंचवड आहे, ते चिंचवडमध्ये दत्तनगर बस स्टॉप बिर्ला हॉस्पिटलच्या जवळ या ठिकाणी प्रवीण सीट कवर आहे. या ठिकाणी आज आपण गाडीचं सीट कवर आपण इथे चेंज करण्यासाठी आलेलो आहे. तर गाडीचं सीट कवर का चेंज करतो, कारण आपल्याला जुन्नर तालुक्याच्या बाहेरसुद्धा किंवा पार कोकण म्हणा किंवा कर्नाटक म्हणा या भागामध्ये आपल्याला आपले ब्लॉगिंगसाठी आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओसाठी आपल्याला लांब लांब फिरावं लागतं. आणि जे ब्लॉगर असतात किंवा जे ट्रॅव्हलर असतात त्यांना माहीत असतं की खरी परिस्थिती काय असते. तासनतास ड्रायव्हिंग करून खाली आपलं जे सीट आहे त्या सीटला खूप कळ लागते किंवा दुखतं, तर रग लागते थोडक्यात. आणि ते रग लागू नये म्हणून आपण काय करणार आहे, या सीटचा सॉफ्टनेस वाढवून घेणार आहे, याची गादी वाढवून घेणार आहे. आणि आपण ज्या ठिकाणी आलो तो आपला मित्र आहे, खूप जुना. आपण एका कंपनीत काही वर्ष काम केलं होतं. त्याचे वडील, त्याची आई, त्याच्याबरोबर चांगले संबंध आहे त्याच्या फॅमिलीबरोबर. आज आपण खास त्याच्याकडेच का आलो आहे, कारण तिथं गॅरंटी आहे आपल्याला की या ठिकाणी आपल्याला गाडीचं काम चांगलं करून भेटेल. मागच्या वेळेस मी एक चक्कर मारली होती की त्याच्याकडे बरेचसे ब्लॉगर किंवा ट्रॅव्हलर खास करून त्याच्याकडे ह्या सीटच्या कामासाठी येतात, कारण इथला तो स्पेशलिस्ट आहे. त्याची जी गादी सॉफ्टनेस, इथं जर तो ट्रॅव्हलर आला त्यांनी तिथे सीट तयार करून नेलं तर त्याला तो लॉंग ड्राईव्हसाठी तो एकदम आरामदायी असं सीट तयार करून देतो. आता तोच अनुभव मी स्वतः घेणार आहे. तो कसा बनवतो त्याच्याबद्दल आज आपण व्हिडिओ करणार आहे, त्याची माहिती पण जाणून घेणार आहे, तो सीट कसा बनवतो. चला आपल्या ह्या गाडीच्या कामासाठी आणि आपल्या व्हिडिओला एक सुरुवात करूया. आता आपण या ठिकाणी गाडी बाहेर लावलेली आहे, तर आता आपण प्रवीणकडे जाऊया. प्रवीण नाही, हा प्रदीप आहे. नमस्कार. नमस्कार. कसं आहे? एकदम फर्स्ट क्लास. कंपनी सोडल्यानंतर तू पूर्ण ह्या व्यवसायात तू गुंतून घेतला नाही का? 100%. आपला व्यवसाय हाच आपला अभिमान आहे. व्यवसायामध्ये जी मजा आहे ती नोकरीमध्ये नाही आहे. बरं. आता तुला भाऊ पण आहे आणि आई. आता तिकडलं ते दुकानं काय करतात? त्रिवेणीनगरला एक दुकान आहे आपलं. हे शाखा नंबर 2 आहे. शाखा नंबर 1 36 वर्ष आले आपलं निगडीला आहे यमुनानगर चौकात. हे शाखा नंबर 2 आता आपण 2 वर्ष झाले. खास करून मॉडिफिकेशन आणि सीटमध्ये कस्टमायझेशन जे कस्टमरला पाहिजे, जे लॉंग राईडला जे रायडर्स जातात त्यांना जे बॅक पेनचा त्रास होतो तर तो त्रास कसा कमी करता येईल याच्यावरती मी पूर्णपणे काम करतो. अरे वा. आणि तिकडे दुकान कोण सांभाळतं मग? तिकडचं शॉप आई सांभाळतो. आई. आणि शनिवार रविवार शनिवार रविवार मोठा भाऊ असतो, तो तिथं हँडल करतो. म्हणजे तू कंपन्यांची पण बरीच कामं घेत होता? कंपन्यांची पण कामं असतात आपल्याकडे. बजाजची आहे, महिंद्रा 2 व्हीलरचे, जावाचे, R&Dची कामं असतात. आता 4 व्हीलरचं कामं बंद केली का? 4 व्हीलरला सध्या फार स्कोप नाही आहे जसा पाहिजे तसा, आणि त्यामुळे कारागीर पण नाही आहे, त्यामुळे बंद ठेवलं. आता शॉपमध्ये काय काय सध्या आता विक्रीसाठी? आता आपण सीट कव्हरमध्ये मेन कस्टमायझेशनचं काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं रेग्युलर सीट कव्हर तर आपल्याकडे सगळ्या गाड्यांचे अवेलेबल आहेत. ज्या गाड्यांचे अवेलेबल नाहीत त्याचे आपण कस्टमाइज बनवून देतो. जसं कस्टमरच्या कपड्याची चॉईस असेल त्या चॉईसनुसार आपण कपडा देतो त्यांना, तसं स्टिचिंग करून देतो त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे हेल्मेट्स आहेत, परत हँडग्लोव्ज आहेत, गाडीचे टाकीचे कव्हर आहेत, ग्रिप्स आहेत, परत अशा साईड बॅग्स आहेत गाडीला लावण्याच्या. आणि आता हे जे सीटचं ते सॉफ्टनेस वाढवणार आहे, तू कसं वाढवणार आहे? कोणतं मटेरियल टाकणार आहे? त्यामध्ये 2-3 प्रकार येतात. एक PU फोम येतं, एक लो डेन्सिटी फोम येतं, एक हाय डेन्सिटी फोम येतं. हाय डेन्सिटी फोम मोस्टली आपण रायडर लोकांना देतो की ज्याच्याने स्पंजिंगनेस जास्त भेटतो आणि सेकंड त्यांना बॅक पेनचा त्रास होत नाही. आणि प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. सगळ्यांच्या गाडीचं काम एकसारखं कधीच होत नाही. बरोबर. कारण प्रत्येकाचं सिटिंग वेगळं आहे, त्याचं वजन वेगळं आहे, त्याच्या शरीराची रचना वेगळी आहे, तर त्या हिशोबाने प्रत्येक कस्टमरनुसार शरीराच्या आकारमानानुसार काम करावं. त्यांचं वजन किती आहे त्याच्यानुसार त्यांचं बैठक कुठं आहे त्या हिशोबाने काम करावं. बरं, हे गाडीचं काम करायला तुला एक अंदाजे किती वेळ लागतो? डिपेंड्स गाडीवर असतं. बेसिक गाड्या असल्या तर 1-1.5 ते 2 तासात होतं, आणि जर हाय रेंजच्या गाड्या असल्या तर 5-5, 6-6 तास पण जातो. पण आपलं काम असं आहे की आपण कस्टमरची नीड काय आहे ही पहिले समजून घेतो, त्यानंतर त्याच्यावरती आपण कसं काम करून देणार त्यांना समजून सांगतो. डिझाईन त्यांचं काय रिक्वायरमेंट आहे ना, मी काय देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर काम चालू होतं. आता माझी गाडी आलेली आहे या ठिकाणी, हे पाहू शकता आपण. खास ही गाडी जुन्नरवरून या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आपल्या जुन्नरला पण तिकडं
लोक आहेत खरे, भरपूर दुकानं भरपूर आहेत, भरपूर पण कस्टमायझेशन मध्ये फार म्हणजे माझे विश्वास वडील महत्त्वाचा आहे, पहिली माझे गोष्ट. वडील जसे 36 वर्ष जुने कारागीर होते, त्यांच्या हाताखाली आम्ही काम शिकलो. तर आम्हाला तो अनुभव आहे की नक्की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, बरोबर. नक्की त्यांना काय हवंय. फक्तच स्पंज लावायचा आणि त्याला काहीतरी करून द्यायचं, त्याला मजा नाही. कस्टमरलाही समाधान झालं पाहिजे, मी घेतलेल्या पैशात कस्टमरही सुखी झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये नोटीस करतो. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आपण किती वर्ष एकत्र होतो कंपनीमध्ये? 2 वर्ष एकत्र होतो. 2 वर्ष, पण किती वर्षापूर्वी? 2008-9 8-9 ना, 8-9 हां. 2008-9ला आम्ही मर्सिडीज बेंझ एका कंपनीमध्ये आम्ही एकत्र जॉब केला. 2च वर्ष बहुतेक आम्ही एकत्र होतो जॉबमध्ये, पण 2 वर्षामध्ये आमची चांगली जवळीक समजा मैत्री म्हणा ती चांगली झाली. घट्ट मैत्री. शिवाय देऊन अगदी शिवाय देत नाही. एकमेकाला जपण्यापासूनची मैत्री आहे आमची. कारण कंपनीमध्ये सगळ्यात चांगला मित्र होता हा माझा. आम्ही दिवसभर एकत्रच असायचो. आणि याच्या आई बरोबर समजा वडिलांबरोबर तर वेगळंच होता. वडिलांबरोबर यांना भीती होती, पण मला भीती नव्हती, कारण वडिलांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं. माझ्याबरोबर ते कधी कोणाबरोबर मस्करी करताना कधी आढळले, पण माझ्याबरोबर मस्करी करायचे. आणि आई बरोबर सुद्धा मी आमचा फॅमिली फ्रेंडच होता. आणि मी अजूनही आलो अजूनही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यालाही छान छंद आहे ब्लॉगिंगचा, खूप चांगले त्याचे व्ह्युअर्स आहेत. त्याला लाईक्स कमेंट्स पण खूप चांगले येतात. तर चला मला आईला पण भेटायचं होतं खरं, पण आई इकडे नाही, या शॉपवर नाही. ठीक आहे, तर आईला नंतर भेटूया आणि आपल्या ज्या गाडीचा जो व्हिडिओ त्या व्हिडिओला स्टार्ट करूया. चला आपण आपल्या कामाला स्टार्ट करूया. आपली आता गाडी खोलायला घेतलेली आहे. आपल्याला लॉंग ड्राईव्हला खूप त्रास होतोय, त्याच्यामुळे आज आपण या गाडीचं सीट थोडंसं स्पंज करून घेणार आहे. हे कंपनीचं कवर असेल बहुतेक, मला असं वाटतं. कुठलं हे? हा वरचा आहे सागरचा. वरचा वेगळा, आतमध्ये ते सगळं काढायला लागतं. सगळंच काढावं लागणार. कंपनी आजकाल कमी स्पंज करायचं काय कळत नाही मला. अरे आता काय झालंय माहिती आहे का, R&D हा जो विषय आहे ना, याच्यामध्ये गाडी तुमची कम्फर्टपेक्षा गाडीमध्ये लुक कसा दिसतोय, लुकसाठी ते गादीचं प्रमाण कमी वापरतात. असं आहे काय? स्लिम फिटिंग दिसायला पाहिजे ना. चला आता सीट खोलायला घेतलेले, ते दोन्ही कवर काढल्यानंतर आतमध्ये बघूया तो काय काम करतोय. आता मी हे फ्रेमला चिटकवून घेतोय पहिली गादी, ओके, आणि मग त्याला ती वरनं गादी चिटकवणार आहे. ते परत काय होतं, चिटकवलेलं नीट व्यवस्थित नाही राहिलं ना, ते साईडने असं वर उचलतं. बरोबर. कंपनी एवढी काळजी नाही घेत पण, नाही का? कंपनी पेस्टिंग करतच नाही. कंपनी फक्त डाय मध्ये डाय टेकवल्यामुळे लॉक होतं. राईट. ते एवढं नाही हे करत. तरी त्या मानाने ही गाडीची सीट आहे ना, फ्लॅट आहे ना. बाकी KTM वगैरे गाड्यांचे तर एवढे बारीक सीट आहेत, कशी लोक बसतात त्यांचं त्यांनाच माहिती. तो माझ्या पुढचं कस्टमर हँडल करतोय. इम्प्रूव्हमेंट ही लाईफ टाईम आहे. आणला डब्यात आणले ना. पहिला सपोर्ट लावतो का? हे साईडने आपण विड्थ वाढवतो सीटची. बरोबर. आपण आपल्या जे गाडीचे जे सीट आहे त्याची आपण रुंदी वाढवणार आहे, आणि थोडीशी जो मधला खड्डा आहे तो पण आपण जरा भरून काढणार आहे. आपली हाईट जरा जास्त आहे, आणि पाठीमागच्या माणसाला पण कम्फर्ट मिळण्यासाठी त्याची पण रुंदी वाढवणार आहे. पाठीमागे अगदी छोटं झालेलं आहे सीट, त्याच्यामुळे मागच्या माणसाला लॉंग ड्राईव्हच्या हिशोबाने त्याला जास्त वेळ बसता येत नाही, तो लवकर कंटाळतो. गाडी चालवणाऱ्यापेक्षा मागचं बसताना माणूस लवकर कंटाळतो, बरोबर ना? हो. त्या मागच्या मुवमेंट, पाठीमागच्या माणसाला मुवमेंट नसते ना, तो कॉन्स्टंट एका जागेवर स्टिफ झालेला असतो. तो मागचं सीट पण खूप अरुंद असतं. अरुंद पण, आणि इथं गादीच नाहीये. गादीच नाही. एवढ्याशा गादीमध्ये काय होणार? तो लवकर पेन करतो. बसायला कम्फर्ट काय मिळणार? राईट, एकदम राईट. गाडी चालवण्याचं सुख जे आहे ना, ते मागे बसण्यात नाही. अगदी बरोबर आहे. आपला जो मेन स्पंज आहे तो चिटकून झालाय. आता बाजूला आपली रुंदी वाढवायची आहे. तिकडनं एक स्पंज लावलाय, आता इकडनं एक लावणार आहे.
साईडचे 2 स्पंज चिटकून झालेत. आता एक्स्ट्रा राहिलेला स्पंज तो व्यवस्थित त्या शेपप्रमाणे कापून घेतोय. आता याच्यावर येणार आहे वरची एक लेअर, जे आपल्याला थोडी हाईट वाढवायची आणि आपलं सीटचं जे सस्पेन्शन आहे ते जरा वाढवायचं आहे, जे स्पंजी टाईप करायचं आहे आपल्याला ते सीट. आपल्या सीटाची मेन लेअर लागली गेलेली आता. त्या सीटची जी स्पंज आहे चला वरचा मेन लेअर आता लावण्यात आलेला आहे. आता सीटचा थिकनेस वाढलेला आहे, बरोबर हाईटही वाढेल आणि रुंदीला पण वाढणार आहे. आता याच्यानंतर याच्याला घासून घेणार आणि सीट परत शेपमध्ये आणणार. काय करतोय तू आता? हे आपण साईडनी स्पंज लावला पहिला, त्याने सीटाची रुंदी वाढवली. त्यानंतर हा एक वरचा लेअर आपण सॉफ्टनेससाठी लावलाय. हा एकदम स्पंज असतो, बसायला एकदम नरम राहील. आता ह्याला आपण पेस्टिंग करून घेतले, असं एकदम प्लेन फिनिशिंग मध्ये त्याला पूर्ण आपण शेप करणार. त्यानंतर ट्रायल घेणार नंतर मग वरून ते त्यानंतर मग सगळं ट्रायल मध्ये ओके झाल्यानंतर आपण कव्हर बसवतो. बरोबर. आता फायनल काम म्हणजे स्पंज लावायचं झालेलं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी त्या सीटाला बरोबर आकार देणार. त्या अजून हा ट्रेलर आहे, शेवट झाल्यानंतर त्याचा शेप दिसेल. असं आहे का? या पद्धतीने तो घासून घेतोय. कोणताच पण वर खाली असेल तर त्याला बरोबर तो एकदम लेवलमध्ये आणणार. आता आणि आमच्या शेतला असं आहे, काम करते वेळेस वेळाचं भान राहत नाही. कामामध्ये बरोबर आहे ना, कामामध्ये भूक लागत नाही. काम चांगलं झालं ना ते मग काय नाही. आता जो कोर घासतोय ना तीच आपल्या पायाला सध्या लागती आहे. आपण ही गाडी जर थांबवली, बाजूला जर पाय सोडले तर ती कोर आपल्या पायाला टच होती, ती घासतोय तो. ती घासल्यानंतर मग आपल्याला कम्फर्टेबल पाय टेकून उभं राहता येईल. तो वरच्या साईडला सुद्धा थोडासा उतार होता, तिथं वरच्या साईडला थोडा उतार आपण तिथं कट केला ना का अर्धा इंच. हां, जेणेकरून मागचा माणूस ब्रेक मारल्यावर पुढं जाणार नाही. आपल्या गाडीचं सीटचं काम लगभग फिनिशिंग सगळं कंप्लीट झालंय. आता एकदा तुम्ही गाडीवर बसून एक ट्रायल मारून बघा की फील कसं येतं. बरं ठीक आहे. आता बरोबर झालंय. इथलं जे होतं ना ते आता बरोबर झालंय. जे मांडीला त्रास होत होता तो कमी झाला. बसायला हाईट पण बरोबर, पाय पण टेकतं, उंचीला पण आलं, बसायला पण कम्फर्ट आहे. आता आपण एक राऊंड मारून येतो मी आता इथे. आपण थोडंसं जरा खड्ड्यांमध्ये जाऊन बघूया. इथून गाडी आपण जरा उतरवणार आहे. प्रत्येक तिकडनं शूट करतोय दुकानापासून. आपण या स्पीड ब्रेकरवर गाडी आजवळू. अगदी स्पंजसारखा अनुभव येतोय. सस्पेन्शन क्लास एक नंबर. काय वाटलं गाडीवर स्पीड ब्रेकरवर ना थोडी आपटली गाडी, पण एकदम तसं काय सस्पेन्शन तसं काय आपण स्मूथ केलं असं जरा जाणवतंय. म्हणजे स्पंजीपणा आला सीटामध्ये. मणक्याला दणका वगैरे असं काय अजिबात नाही, काहीच नाही. पहिल्यांदा बेल्ट लावायला लागायचा, आता बहुतेक बेल्ट लावायची गरज नाही पोटाला. म्हणजे मानाला आपण लावायचं इथं कमरेला बेल्ट लावायचं. पेन होत होतं त्याचा त्रास नाही. म्हणजे आपण लॉंग ड्राईव्हला काय करायचं, मी आपण जे केलंय याच्यामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणायचं बऱ्यापैकी. म्हणजे तर सीट बेल्ट जो आपण म्हणजे जो मनकेचा बेल्ट आहे लॉंग ड्राईव्ह करताना तो लावला नाही तरी चालेल, पण स्मूथनेस पण आला एकदम परफेक्ट. सीट रुंद झालं का? रुंद झालं, रुंद एकदम. हे जे आहे ना ते पहिलं एवढं होतं, आता हे एवढं झालं. जवळजवळ 2-2 इंच म्हणजे जवळ 4-4 बोटं नाही, 2-2 बोटं वाढली जवळजवळ. आणि हे पहिलं एवढं होतं, हे आता एवढं झालं मोठं. आणि हे खड्ड्यातून वर आलंय, बाकी काय. आता हे आपलं तयार झालेलं सीट आहे, त्याला हे लेदर लावणार आहे. आपण लेदर पण चांगल्या क्वालिटीचं वापरतोय. लेदरमध्ये तुझ्याकडे किती प्रकार आहेत? घेईल तशा क्वालिटीवर असते ते. याला जरा सॉफ्टनेस आहे नाही काय? 6-7 प्रकार आहे. हे इम्पोर्टेड कापड आहे. बरं. याला लाईफ तशी सेल्फ लाईफ 4 वर्ष आहे. बरं. तो सीट कव्हरवाला कसं आहे, काय चांगलं आहे की व्यवस्थित आहे, सुंदर आहे. काम कसं करतो? सगळ्याशी मिळून राहतो बिचारा.
काम कसं आहे, काम काम एकदम सुपर आहे. हा ना? काम सुपर म्हणजे बाकीच्यांपेक्षा स्वस्त आणि सुपर काम करतो. भानकोदळा आहे म्हणायचं. तू बोल, रेकॉर्ड करतो मी. कसं आहे, दुकानदार तर भांडकुदळ आहे म्हणायचं. दुकानदार भांडकुंडळ आहे का? भांडणं करतोय का? तो म्हणतोय भांडणं करतोय. नाही, चांगला म्हणतात रे. हे दुकानाचे मालक आहेत आणि हा प्रदीप. तुमची मस्करी चालते नाही का चांगली कायम? थट्टा मस्करी गप्पा मस्त, असा माणूस पाहिजे नाही का? मग शेवट फायनल फिटिंग फिनिशिंग. कापड हेवी आहे ना, ताण उंदा राहावे त्याला, हे लागते ना, ताकद लागते. ताकद लय लावायला लागतं. तर ताकद हे लावायची आणि परत ते स्टॅपल हे करायचे. आता झालं का तयार का एकदम? आता हे रेडी झालं. लंबी रेस का घोडा. चलो बसवा, ट्रायल करूया गाडी बसती कशी आहे बघूया. झालं फिटिंग. डन फायनल. एक नंबर झाली आता गाडी, परफेक्ट. थँक्यू. हा फील आहे एकदम स्मूथ झालं. सीटचं जे आहे ना फिलिंग ते असं येतं. परफेक्ट. फायनली आपली त्या गाडीचे सीट कव्हर आहे हे बसून झालेलं आहे. एकदम इम्पोर्टेड कापड लावलेलं आहे त्या सीटाला. मगाशी आपण राईड घेतलं होतं, आता या ठिकाणी आपण एक छोटीशी राईड घेऊया. जागेवर राऊंड मारतो, जास्त काय लांब जात नाही. एक नंबर झालंय. आता आपल्या गाडीचं सीट रेडी झालं, तर तुम्हाला कसं वाटतं की आता जे तुम्ही रिक्वायरमेंट सांगितलं होतं की सीट रुंदीला पाहिजे, हाईटला पाहिजे आणि बसायला मऊ पाहिजे, या तिन्ही गोष्टी फुलफिल झाल्या का? आता मग खरं तर स्पंज बसवल्यानंतर आपण ट्रायल घेतली. त्याच्यामुळं जे बसायची जी रुंदी होती ना, पण अरुंद होतं. आता ते भरपूर असं एकदम रुंदीला जास्त झालं, बसायला कम्फर्ट बसायला कम्फर्ट झालं. आणि सस्पेन्शन जर म्हणतो ना, जसं काय शॉक ऑफसरमध्ये आपण काहीतरी बदल केला असं जाणवायला लागलं. म्हणजे सीटामध्ये जो कम्फर्ट आला, जो स्पंजिनेट आलाय ना, तो एक नंबर स्मूथ आलाय. लॉंग ड्राईव्हला जे झटके बसायचे ना, तुम्ही गाडी चालवून पाहिली ज्या वेळेला आपण गाडीचं काम केलं, हो, तर त्यानंतर तुम्हाला खड्ड्यात काय जाणवलं? आता स्मूथ जाणवलं, एकदम असं स्पंजेस आहे. म्हणजे एकदम कम्फर्ट झोन आला. कम्फर्ट झोन आला, कम्फर्ट झोन. आता तुम्ही लॉंग ड्राईव्ह करताना काय याच्यावरती अंदाजे किती लॉंग राईड मारू शकता आता तुम्ही? आता याच्यावर जास्त, म्हणजे मला तर मी मागच्या वेळेस ना नॉनस्टॉप जुन्नर ते येल्लोर पर्यंत गेलतो नॉनस्टॉप. ते जवळजवळ 450 किलोमीटर होतं. पण या सीटवर मला असं वाटत नाही की खाली, त्यावेळेस मी काहीतरी चादर घेतली होती मला वाटतं ड्राईव्ह करताना. पण यावेळेस चादर वगैरे काय घ्यायची गरज नाही पडणार, कारण अतिशय कम्फर्ट जास्त रनिंग होऊ शकतो. हो. आणि त्यावेळेस काय होतं, लॉंग ड्राईव्ह केल्यानंतर ना खालून आग व्हायची किंवा रग लागायची, ती आता काय रग लागणार नाही. माकड हाडाला पण सपोर्ट, माकड हाडाला सपोर्ट झालाय. आणि पोटाला जे बेल्ट लावायचं त्याच्यापर्यंत काही करत वाटत नाही आता मला. त्रासामुळे. आणि एकदम कम्फर्ट, म्हणजे तुझ्याकडे आल्याचा 100% फायदा झाला. पाठीमागचं सीट कसं वाटतंय ते पण, म्हणजे मागेचं तर सीट खूप छोटं होतं, म्हणजे एवढं असेल, तर त्यात रुंद केल्यामुळं जो पाठीमागे जो बसणारा जो माझा मित्र आहे किंवा दोन कोणी असणार आहे मिसेस म्हणा, तर ते अतिशय आरामदायक किंवा लॉंग ड्राईव्ह पर्यंत आम्ही जाऊ शकतो. म्हणजे आम्ही जर गेलो तर 20-25 किलोमीटर नंतर आम्ही ब्रेक घ्यायचो, बाबा कळ लागली किंवा अनकम्फर्ट जाणवलं तर आम्ही थांबायचो, मग पुढे जायचो. आता म्हणजे झालेलं आहे, आता रस्त्यापेक्षा खड्डे जास्त झाले, खड्डे जास्त झालेले आहेत, त्यामुळे तो त्रास होतो. पण आता काय होतं की या सीटमुळे ना त्यालाही त्रास होणार नाही आणि मलाही होणार नाही, एकदम कम्फर्ट. आणि तुझ्याकडे आल्याचा फायदा झाला, लेट आलो पण थेट आलो. कामात किती म्हणजे रेटिंग किती झालं? रेटिंग तुला 10, म्हणजे काय तुला 100 पैकी 100 मार्क. रेटिंगचा विषय सोडून दे. धन्यवाद. 100 पैकी 100. चलो.